नमस्कार मंडळी, आता नवरात्री जवळ आलेली आहे आणि 9 दिवस आपल्याला उपवास असतो आणि 9 दिवस उपवासाला नवीन वेगळं काय करायचं हा प्रश्न असतो आपल्याला। त्यासाठी तुमच्यासोबत मी मस्त साबुदाण्याचे फ्रेंच फ्राईज शेअर करणार आहे। खूप टेस्टी एकदम कुरकुरीत असे होतात मंडळी आणि थोडा वेगळा ऑप्शन तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे। रेसिपी एकदा ट्राय करा। चला आता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणार आहे आपल्याला साबुदाणा, भिजलेला साबुदाणा आहे, छान असा मोकळा भिजलेला आहे। वाटीने मोजून घ्यायचा, तुम्ही कशाचंही माप घेऊ शकता। आणि त्याच वाटीने मोजून मी बटाटासुद्धा घेणार आहे। तीच वाटी आहे, तुम्ही पाहू शकता। 1 वाटी साबुदाणा आणि अर्धी वाटी उकडलेला बटाटा साल काढून कुस्करून घेतलेला आहे। आणि त्यामध्ये आता बाकीचं साहित्य आपण टाकून घेऊया। तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची, लाल तिखट तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाकू शकता। आणि सेंधव मीठ घेतलेलं आहे उपवासाचं। आता ही छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। असं हाताने पूर्ण एकजीव करायचं आहे। खूप छान होतात मंडळी। उपवासाचे तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो। आता ही पूर्ण मिक्स झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि इकडे तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलं होतं आणि हाताला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हातावर आपल्याला हे बनवायचे आहे फ्रेंच फ्राईज। तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान, छोटे, मोठे जसे आवडेल तसे तुम्ही करू शकता। अशा पद्धतीने बनवलेली आहे मी। आणि एका डिशमध्ये आपण काढून घेऊया, सर्व बनवून आधी ठेवू आणि नंतर एकसाथ आपण तळूया। अशा पद्धतीने थोडंसं दाबायचं आहे हातावर, थोडंसं दाबून आणि नंतर मग रोल बनवायचा आहे, म्हणजे तेलामध्ये अजिबात सुटत नाही ते। अशा पद्धतीने मी सर्व आता बनवून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता तेलामध्ये अजून फुलतात ते, त्यामुळे जास्त जाड नका बनवू। इकडे तेलसुद्धा छान तापलेलं आहे। आता यामध्ये आपण एक एक करून सोडूया आणि लो फ्लेमवर तळूया, म्हणजे छान आतपर्यंत मस्त तळतो। पाहू शकता जास्त नाही टाकायची, म्हणजे तळायला सोपं पडतं। सर्व बाजूनी छान असं भाजलं गेलं पाहिजे। 3 ते 4 मी टाकून घेतलेले आहे आणि थोडंसं वरती आल्यानंतरच आपल्याला पलटी करायचं आहे, नंतर त्याचा आकार बिघडतो नाहीतर। अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही मस्त अशी पलटी झालेली आहे, अजिबात तेलामध्ये तुटलेले नाही आहे आणि थोडासा कलर चेंज झालेला आहे। अजून थोडा वेळ आपल्याला तळायचे आहे। हे मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेऊया आणि याला जास्त काही वेळही लागत नाही, तुम्ही पाहू शकता कमी वेळातसुद्धा तयार होतात हे। आता याचा कलर छान चेंज झालेला आहे। आता आपण ही एका डिशमध्ये काढून घेऊया। टेस्टीसुद्धा लागतात आणि करायलासुद्धा सोपी आहे, तेलामध्ये अजिबात विरघळत नाही मंडळी। सर्व आपले तळून झालेले आहे। आता एका डिशमध्ये आपण काढून घेऊया। मस्त एकदम छान आणि टेस्टी भन्नाट लागणारे आपले साबुदाणा फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत। मंडळी, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीमध्ये, भन्नाट आणि चविष्ट स्वादिष्ट अशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय मंडळी।